पुढची बातमी पाहूयात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक सुरू आहे। भाजपच्या निवडणूक संचालन समितीची ही बैठक आहे। बावनकुळे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, शिवसेना नेते संजय राठोड, शिवसेनेचे धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड बैठकीला हजर आहेत। सकाळपासून सागर बंगल्यावर बैठकांचं सत्र सुरू आहे। मंत्री, आमदार इच्छुकांच्या बैठका होत आहेत। शिवसेनेचे नेतेही आता फडणवीसांच्या भेटीसाठी दाखल झाले। आणि या सगळ्या बैठकी संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, खरं तर सकाळपासून फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठकींचं सत्र सुरू आहे। नेमक्या कशा संदर्भात बैठका होत आहेत, काय अधिकची माहिती? आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सागर बंगल्यावर जो देवेंद्र फडणवीस यांचा बंगला आहे या ठिकाणी सकाळपासूनच भेटीगाठी सुरू आहेत। खरं तर आज भाजपची निवडणूक संचालन समितीची बैठक आहे, त्यासाठी नेते आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत। गिरीश महाजन असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, आशिष शेलार थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचतील। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तत्पूर्वी या ठिकाणी धाराशिवच्या जागेसंदर्भात काही नेते आहेत ते भेटायला आले होते। यामध्ये अधिकारी असलेले, माजी अधिकारी असलेले प्रवीण परदेशी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। धाराशिव जागेसाठी ते देखील इच्छुक आहेत। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आहे। खरं तर शिवसेनेची ही विनिंग सीट होती, मात्र त्या ठिकाणी आता तानाजी सावंत इच्छुक असल्याचं बोललं जातं, त्यामुळे सर्वच या ठिकाणी आता चर्चेसाठी येत आहेत। तसंच यवतमाळ, वाशिम या जागेसाठी संजय राठोड देखील सकाळीच या ठिकाणी फडणवीस यांच्या बंगल्यावर बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। भावना गवळी यांचं तिकीट कापून त्या ठिकाणी संजय राठोड यांना तिकीट दिलं जाईल अशा पद्धतीची चर्चा आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी हे बैठकीला आल्याचं देखील कळत आहे। आणि थोड्या वेळानंतरच भाजपच्या निवडणूक संचालन समितीची आहे ती बैठक पार पडेल। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीने राज्यात प्रचार करायचा, कशा पद्धतीने काम करता, या सगळ्याचाच आढावा आणि मार्गदर्शन एक प्रकारे या बैठकीत केलं जाणार आणि त्या अनुषंगाने सर्वच नेते आहेत ते एक एक करून या ठिकाणी सागर बंगल्यावर पोहोचत आहेत। काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल। सद्यस्थितीत या ठिकाणी गिरीश महाजन आहेत, नार्वेकर आहेत, बावनकुळे असतील, हे सर्व नेते पोहोचलेले आहेत। चित्रा वाघ देखील पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे आशिष शेलार येणं बाकी आहे। ते आल्यानंतर या बैठकीला सुरुवात होईल अशी माहिती मिळते। त्यापूर्वी धाराशिवच्या मुद्द्यावर या ठिकाणी सागर बंगल्यावर खलबत सुरू असल्याची सध्या चर्चा सुरू आहे। प्रवीण परदेशी हे भेटून गेलेले आहेत। खरं तर ही जागा कोणाच्या वाट्याला जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे बऱ्याचशा जणांनी या जागेसाठी देखील आता रस्सीखेच सुरू आहे, त्यावर देखील सागर बंगल्यावर खलबत सुरू होत आहेत। आणि या सर्वांनंतर महत्त्वाची जी भाजपची बैठक आहे ती भाजपची बैठक देखील सुरू होईल। नक्कीच गिरीश, त्यामुळे या बैठकीतून नेमके काय निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।